श्री भिकारदास मारुती मित्र मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे. मंडळ यावर्षी 46व्या यशस्वी वर्षात पदार्पण करत आहे. मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंड देत अगनात मावेनासा झाला. तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी. ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर. मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी. अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना. जी हुजूर. और चौकन्ना रहना. ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है. देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा. आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा. चौकन्ना रहना. कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर. त्या सिद्धीनं लईच मजबूत येडा लावलाय. मुंगी सुधी हात बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडं बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज याला व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय नाही? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्यात. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशी. पण बाई शिवा, राज, 2 पालख्या असत्या तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीत मिळेल. पण नाही, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव डोक्यात घालायचा? तसं नाही राज. म्हणजे गस्तीची पटकं होती की शिवा पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटेल की काय रे शिवा? वय राजा, तुम्ही काय काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. वय राजा, अहो नाही. लागणारा चला तुम्ही, लागणारा चला, लागणारा चला तुम्ही, लागणारा चला, लागणारा चला तुम्ही, लागणारा चला. पालखीत बसायची. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राहत,
मला जाऊ दे. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राजा, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघतात, माझ्या आई बापाची पुण्याई किती बघतात. राजा, तुमची ही कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हा तो शिवा का शिल्म्याला आता उरलाय ते फक्त तुमचा आत्मा. राजा, तुमच्या ध्यानात नाही आलं, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे या माणसाला? अहो, लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा बिलंदर की शिवाजी राजाचं मरण मिळाला. अहो, मरून 96,000 वर्ष जगीन मी राजा, 1000 वर्ष जगीन. येतो ना चला, आता येळ नका दौडू. विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या? झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून, नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो, आम्ही घोडखिंड अडवू, या तुम्ही. राजा, या तुम्ही. राजा, तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून ठेवतो. आपण या राजे. बाजी, शंभू महादेवाची आण घ्या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी, आपण पुन्हा भेटणार आहोत.